नमस्कार, तिलोडकर बाबूंचं तुमचे स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे आमच्या गावी. तर आज अक्षय तृतीयेमुळे आम्ही म्हणजे आमच्या देवळामध्ये पूजा आणि असं काही प्रोग्राम होणार आहेत. तर ते तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही तुम्हाला अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. कारण आज अक्षय तृतीये दिवशी बरेच कार्यक्रम होतात, पूजा वगैरे अशा कार्यक्रम म्हणजे चांगला मुहूर्त असतो, म्हणून त्यामुळे तुम्हाला त्याच्या शुभेच्छा. तसंच आज आमच्या देवळामध्ये पूजा आहे, तर म्हणून आम्ही देवळात आलो आहोत. तर आता जी गाडी गेली त्याच गाडीने आम्ही आलो आहे आणि अजून मंडळी आमची दुसऱ्या गाडीने येत आहेत. तर चला आम्ही ह्या त्या रोडने आपण जाऊया, की आपण बहुतेक आम्ही सड्यावर आलो आहे वरती. नाही तर आम्ही दरवेळी हेने येतो ना, गेल्या वर्षी ब्लॉग मध्ये बघितला की हेने आलो होतो, घाटीमधून आलो होतो. आता आम्ही माझा मित्र भेटला त्या गाडीने आम्ही इकडे वरती आलो आता सड्यावर. इथून आता आपण पुढे प्रवास चालू करूया. देवीच्या कृपेने आम्हाला एसी मधून यायला भेटलं, एसी गाडीतून. तर आम्ही आता चालत चालत आलो आहे. आम्हाला बराच रस्ता त्यांनी गाडीतून सोडला आहे, पण आता थोडासा 10 मिनिटावर आहे. तर 10 मिनिटं थोडंसं ऊन पण जास्त आहे, कडक ऊन आहे एकदम. आता 11 वाजता अशी इथे घरं लागली ते बघ धनगरांची वरती, धनगरवाडी. त्या दादांमुळे आम्हाला एवढं तरी भेटलं, म्हणजे थोडंसं चालायला लागणार आहे आता. एक आता 10 मिनिटामध्ये आम्ही पोहोचू. हो, ऊन खूप आहे ना. काजूची बाग लावली आहे, बाजूची काजूची बाग बघ इथे. सर्व काजूची झाड आहेत ना. हे बघा धनगरांची वाडी आहे ही. धनगरांची सर्व घर आहेत. काजूची झाडं लावली. हा, हे तेवढी पहिली नव्हती, आता बघ किती आहेत. ही सर्व काजूचीच बाग आहे वरती. हा, हे आंब्याचं झाड आहे. हा बघा, चला ऊन मध्ये येते म्हणून जात आहे परत. हा, आला आता 5 मिनिटात पोहोचू आपण, 5-7 मिनिटात. तर आम्ही आता इथपर्यंत आलोय. इथे आता एक मध्ये बावडी लागली. पाणी आहे का मग तिथे? पाणी आहे काय? ओके, पियाचं पाणी असणार. चांगलं क्लिअर उंच आहे ना सड्यावर पण. हो, पाणी क्लिअर आहे एकदम. मोटर लावली. पाणी वरती घ्यायचं. चला चल जाऊ, चल मग चल. चला आता पोचू आपण. चल, आलो जवळ. सरळ असेल. चला, ऊन खूप आहे. थांबली. तर फायनली आम्ही आता मंदिराकडे आलो आहे. हे बघा आमचं जुगाई देवीचं मंदिर इथे आले आहेत ना. या गाडीने आले वाटतं. आमची मंडळी पुढे आली अर्धी, आम्ही आलो पाठवून. हे बघा, मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल मंदिर, तेच आहे बघा. हे श्रीकृष्णाचं मंदिर खाली आहे. अजून माणसं यायचे आहेत. आलो, आलेत पुढे आलेत ते लोक सर्व. तर आता मंदिरात एंट्री करूया आधी. जुगारी मंदिर. चल, बहुतेक मंडळी आली इथे. तर देवळात आम्ही आलो आता. चल आपण एंट्री करूया. इथे पूजेचं चालू आहे बघा. इथे आमची पालखी आहे, आमच्या देवी आहेत. ते आमची आता जोगाई देवीची पालखी. जोगाई देवी निशाण आहे सर्व. इथे महाप्रसादाची तयारी चालू आहे सर्वांची. चहा पण आहे, बाकी सर्व इथे पब्लिक आहे.
बसलेली गावाचीच मंडळी आहे सगळी. आमचे सर्व काका बिकी सर्व हे आदो का इथे बघा जेवणाची तयारी चालू आहे आणि इथे आता सकाळी नाश्त्यासाठी कांदीपोळी केली तेव्हा इथे मस्त बसून खाऊया. आले सर्व मंडळी आमची. बोल. तर कांदे पोहे आणि चहाचा नाश्ता आहे. तर आता सगळ्यांचा नाश्ता झाला आहे, चहा आणि कांदा पोहे. नाही आम्ही तिरलो तर आता ओटी भरण्याचं काम चालू आहे कार्यक्रम. तर आता गर्दी बघा किती झाली इथे. तर बघा ही आमची सर्व मंडळी आहे, आमच्या घरामधलीच आहे सगळी. ही चिल्लेबिलं सर्व आमच्या घरातलीच आहे सर्व. काय दाखव हे आमच्या सर्व लेडीज आहे, घरातलेच आहेत सर्व. गर्दी खूप झाली आहे, मगाशी कमी होती आता जास्त झाली आहे. आता ओपी झाल्यानंतर मग सत्यनारायण महापूजेची पाया पडा तिथे जाऊ आपण. देवीला ते जे साड्या घातल्या ते इथे हे घेतात, कोणा कोणा पाहिजे घेतात. आता गर्दी बघा किती वाढली. मला तशी जास्त गर्दी झाली आहे. आता माणसं एक एक येत आहेत. इथे सत्यनारायण महापूजा आहे.
योग तुझा करावा तुझे कारणी देह माझा पडावा पेशू नको गुणवंतानंतार गुणायत मागणी आपण आधी प्रसाद पूजेची प्रसाद इथे मिळते जेवणाचे राऊंड बसले मंदिरातला प्रोग्राम सर्व झाला आहे जेवण झालं आहे आम्ही खालच्या मंदिरात जातोय श्रीकृष्णाच्या मंदिरात चाललो आहे हा घेतला खालच्या मंदिरात जायची देवळात त्याच्यानंतर मग निघूया आता श्रीकृष्ण मंदिरमध्ये आलो आहे बाकी मंडळी आमची इथे बसली तर आता आम्ही श्रीकृष्ण मंदिरमधून निघालो आहे आता हा रस्ताच आहे इथून गाडी जायला मागच्या ब्लॉकमध्ये बघा आणि इथून आम्ही आता घाटीने चाललो आम्ही इथून गेलो होतो हा या रोडने गेलो होतो आलो होतो मंदिरात हा इथून चालतो यावेळी गाडीने आलो त्यामुळे त्या रोडने आलो आता या घाटीने चाललोय खाली उतरतोय तो रस्ता बघ तिथे गेलाय सांभाळा पाय खाली बघून चला बघ किती इथे काय नाही धसन झाले सर्व खाली चला चला आता गाडीचा प्रवास चालू झाला आहे इथून आता स्लोप आहे ना खाली त्यामुळे उतरायला हे होतं येताना जरा जास्त हा वाळ बघ किती सुकलं आहे पाणी नाही ना हा आता बंद आहे पाणी नाही आता सुक्का आहे मागच्या वेळी या झाडाखाली आंबे पकडले हे केले होते ना आपण या झाडाखाली आंबे आता या वाटीने आज आलेत ना सर्व पूजा होती म्हणून आता काय नाही भेटणार इथे तर आता आम्ही घाटीच्या रस्त्याने चाललो आहे दोन्ही साईडला बघा जंगल आहे इथे बघा इथे बघा आणि कोणच नाही फक्त आम्ही तिघच आहेत गेली माणसं अर्धी हो काय गाडीने गेली हो तर आम्ही आता चालतच जातोय हां चालण्यामध्ये मजा असते ना गावी आल्यावर आम्ही आता यांनी चाललो आता घाटीने कारण ते मगाशी दुसऱ्या रस्त्याने आलो होतो ना मग आता घाटीने तर उतरतोय तर आज अक्षय तिथी आहे आणि अक्षय तिथी दिवशी आमच्या जुगाई देवीच्या मंदिरामध्ये सत्यनारायणची पूजा होती तो आजचा तो ब्लॉग्स म्हणजे आम्ही जो केलेला तो पूर्ण म्हणजे कसा वाटला आणि आता आम्ही जे जंगलातून आलो आहे रानातून दोन्ही त्या घाटीमधून तर तो कसा प्रवास वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा बाय